काही काळजी करू. तिथं जे काही चाललं होतं ते दूरवरून पाहिलं. यायला थोडासा उशीरच केला. का माहिती आहे? कारण मला तुझ्यावर विश्वास आहे. आई आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. नमस्कार. आधी माझ्या आशीर्वाद. संपूर्ण देहाचं निरीक्षण केलं. अवती भोवती तेजोमय आहे. हा नक्की जी माझ्यासमोर व्यक्ती उभी आहे ती कुणीतरी महान आहे एवढं मात्र नक्की. नाव काय आपलं? ए आधी बाई, माझं नाव तुला माहित नाही आणि माझ्या चुका तुलाही काय करते. कवी नारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ. कवी नारायणाचा अवतार ऐकून समाधान वाटलं. बरं नेमकं काय झालं होतं? हा युद्ध प्रसंग का करावा लागला याचं कारण कळू शकेल का? याला कारण हा हा आपला मानस पुत्र अगदी खरं आहे. निरंजन वनाच्या ठिकाणी पहारा ठेवतोय. पण या मार्गाला फक्त मला जायचं होतं. तिथं त्यानं अडविलं. मग वीरभद्रानं ज्या गोष्टीसाठी तुम्हाला अडविलं ते कारण मला कळू शकेल का? या मार्गानं जायचं नाही. पण जाणार कुठं? कशासाठी? माझ्या कर्तव्याला मी कुठेही नाही. कर्तव्य? हो. मला पण कळू दे आपलं असं काय कर्तव्य आहे? माझ्या कर्तव्याशी तुमचा संबंध नाही. आहे. जिथं वीरभद्रानं तुमचा मार्ग अडविला म्हणजे तिथं तुमच्या कर्तव्याशी आमचा काहीतरी संबंध येतोय म्हणून तर वीरभद्रानं अडविले. पण जिथं माझं नावच तुम्हाला जिथं माहिती नव्हतं तिथं माझ्या कर्तव्याशी तुमचा संबंध काय? म्हणूनच मी तुम्हाला विचारते. पूर्ण आता तुमची ओळखी व्हावी. तुमचं कर्तव्य, तुमचं काम, तुमचं कार्य काय हे मला समजावं. आणि त्यातच तुम्ही म्हणालात की कवी नारायणाचा अवतार. मग इथं तर कलियुगाला सुरुवात झालेली आहे. असं असताना कवी नारायणानं अवतार कार्य घेऊन तुम्ही जन्माला यावं, तुमचं निर्मिती व्हावी. हे का, कशासाठी हे तर मला कळायला पाहिजे. म्हणजे मी काय करतोय? एक या कलियुगात धर्माची स्थापना, अधर्माचा फैलाव होऊ नये, धर्माला कोट लागू नये, पतिव्रता स्त्रियांची विटंबना, साधू संतांचा छळ नये याच्यासाठी भक्तीचा प्रसार. मच्छिंद्र बोलला योग्य आहे. पण कलियुगाला सुरुवात झालेली आहे. कलियुगात अधर्म वाढतोय. त्याचा फैलाव होऊ नये. थोर गरीब जनतेला त्याचा उपद्रव होऊ नये. देवतत्व देवताची घडी विस्कळीत होऊ नये आणि भक्तीचा प्रसार करण्यासाठी तुमचं कार्य आहे. पण मला एक गोष्ट सांगा. काय? देव संपले नाही, देवतत्व शिल्लक आहे. हो. कलियुगाचा अधिपती कोण तर कलिदेव. कलिदेव. आणि कलियुगात कुणी काय करावं हे देवतांनी ठरविलेलं आहे. 3 देवतांना आपापसात या कलियुगाचा विस्तार, कलियुगाचा आराखडा, कलियुगाची रचना केलेली आहे. असं असताना मला तरी असं वाटतंय भक्तीचा प्रसार तुम्हाला करावा लागतोय. यातच मला काहीतरी खोट वाटतंय. याचं कारण काय माहिती आहे? इथं कलियुगात पूर्व नियोजित सारं आहे. पाप पुण्याचा हिसाब करून माणूस जन्माला येतोय. ज्याला वाईट करायचं आहे तो वाईटच करणार, ज्याला चांगलं करायचं आहे तो चांगलंच करणार. कुणी कुणाला सांगायची गरज नाही भक्ती कर म्हणून. पूर्व कर्मानुसार तो देवताची भक्ती करत असेल. म्हणून तर मला असं वाटतंय यात तुम्ही जर हस्तक्षेप करत असाल तर या कलियुगाची घडी विस्कळीत होणार असं मला वाटतंय. आई तू बोलतेस याचं मला नवल वाटतंय. कारण आता या कलियुगात तुमचं पूर्वनियोजित सारं आहे. मग द्वापार युगाच्या ठिकाणी द्वापार युग संपण्याची वेळ आली. तो वैकुंठीचा नारायण म्हणजे 8वा अवतार गोपाल कृष्ण त्यानं आम्हा 9 नारायणांना द्वारकेत का बोलविलं आणि या ठिकाणी हे अवतार घ्यायला सुरुवात का केली? याला कारण आहे. तुमचं पूर्वनियोजित होतं. याला कारण आहे. का घालतं? याला कारण आहे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. ज्यावेळी देवसभा भरली होती, काही कालावधीनंतर कलियुगाला सुरुवात होणार होती, त्यावेळी त्रय देवताने प्रत्येकाला आपापली कामं वाटून दिली आणि कलियुगाचा अधिपती म्हणून कलिदेवाला घोषित केलं गेलं. कलियुगात कलिदेवाला अटी मर्यादा नियम घालून दिले. कलियुगाला काही बंधने घालून दिली 3 देवतांनी. पण हे सगळं ऐकून घेतल्यानंतर
कलिदेवाच्या मुखातून शब्द निघाले, हे त्रयदेवत हो, कलियुगाचा जर मी अधिपती असेल, कलियुगात जर माझी सत्ता असेल आणि मी जर प्रत्येक माणसाच्या कर्मानुसार त्याच्या पापपुण्याच्या हिशोबानुसार जर त्याच्या बाबतीत कुठली गोष्ट घडवत असेल आणि हे सारं करत असताना जर माझ्या कार्यात जर कुणी ढवळाढवळ केली, याला कोण जबाबदार? हे शब्द ज्यावेळी कलिदेवाच्या मुखातून निघाले ना, त्यावेळी त्रय देवता एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. त्याच्या प्रश्नाचं उत्तर कुणालाच देता आलं नाही. आणि हे मी पाहिलं की त्रय देवता कलिदेवाच्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही. जरा वेळ मार्गप्रतीक्षा केली, पण क्षणानंतर ज्यावेळी माझ्या लक्षात आलं की तीन देव या प्रश्नाचं उत्तर का देत नाही ते, त्यावेळी मी उत्तरले. कलिदेवाला मी शब्द दिला, हे कलिदेव, या सृष्टीची रचना झालेली आहे, तुला अटी-नियम घालून दिलेले आहेत, पण तू जर धर्म करत असशील तर ते सुद्धा पूर्वनियोजित आहे, तू जर अधर्म करत असशील तेही पूर्वनियोजित असेल, पण जर देवताने अधिपती म्हणून तुला जर घोषित केलं तर कलियुगात जो जर तुझ्या कार्यात ढवळाढवळ करेल त्याला जाब विचारण्यासाठी तुझ्या पाठीशी ही आदिमाया आदिशक्ती उभी राहील. मग आज कलिदेवाच्या बाबतीत जर हे घडत असेल तर या कलिदेवाच्या पाठीमागे मी उभी आहे